काय वेगळं नाव आहे त्यांचं, पण त्यांच्याकडे हे लिहिलेलं होतं आणि त्या रोज 18 अध्याय गीतेचा म्हणायच्या आणि नंतर मग हे म्हणायचं. तर ते मी त्यांच्याकडनं घेतलं होतं. ऐकू येतंय सगळ्यांना? हो हो, थोडस जवळ या. हा. हा आणि अं, हा. कृष्ण कृष्ण म्हणा येता जाता, कळेल गीता गाता गाता, कर्तव्याचे दीप हे करी, राम कृष्ण हरी वदो वैखरी, अभ्यासानित बसता बसता, म्हणे कळेल गीता गाता गाता, मी माझे हे सहज जातसे, तूनी तुझे हे स्फुरण होतसे, कृष्णच करता कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता, जे तत्वी ते ये व्यवहारी, प्रसन्न होता श्री गिरिधारी, पार्थनी माधव एक तत्वता, कळेल गीता गाता गाता, चित्त शुद्ध हो नाम स्मरता, हरिभक्तांना कसली चिंता, यज्ञ स्वरूप हे जीवन होता, कळेल गीता गाता गाता, मने मनाला शिकवित जावे, मन शांतीचे सुख सेवावे, हृदयी श्री गुरु हे जाणवता, कळेल गीता गाता गाता, कृष्ण कृष्ण म्हणा येता जाता, कळेल गीता गाता गाता. म्हणजे मला म्हणायचं की आपण हे रोज दरवेळेला सगळं करतो ना. हा, बोला बोला ताई, बोला हा. पुढचं बोला. हा. तर आपण हे रोज जे विवेचन वाचन आणि हे सगळं करतो, त्यामुळे तर ह्या गुरु म्हणजे ह्याच्यावर आलंय, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना कळतच आहे. पण हे रोज आपण वाचतोय, तर कृष्णाच्या आठवणीनेच आपण वाचतोय आणि सगळ्यांना ते खूप आवडतंय. त्यामुळे हे मला असं आवडलं, ते वाचून दाखवावं असं वाटलं. हा, म्हणजे त्या तुम्ही दिवशी. पारायण सुद्धा आपण एकादशीला तुम्ही दर एकादशीला पारायणाची पाठवता लिंक हम्म सगळेजण प्रेमाने हम्म. करतात. तर प्रत्येक जणाला ते कृष्ण कृष्ण मनात येतोच ना. तर बरोबर. त्यामुळे आपल्याला हे करता करता निदान जीवनात ती आणता येईल असं छान वाटतंय, म्हणून नाही, ते खूप मला छान. आवडलं. त्या दिवशीच मला आवडलं होतं ते, म्हणूनच मी हो. मुद्दामून ठरवलं की हो. हरकत नाही, आपण इथे तुम्हाला सांगूयात म्हणून. खूप छान वाटलं हा. मला ते. आणि आज हा. तुमच्या यांनी चालीमध्ये तुम्ही म्हणलं तर तो अजूनच छान वाटलं अगदी. संथ आणि त्यांनी छान वाटलं अगदी. अजून एक पण त्यांनी मला पाठवलं होतं, ते परत कधीतरी आता वाचेन. ते बर म्हणजे हा, बर बर. आज लगेच नको, कारण बाकीच्यांना पण वाचायचंय, तर चालेल, हरकत नाही. चालेल ताई, चालेल. हा. तयारीत राहा, वाटल्यास तोपर्यंत हो. काढून ठेवा. कोणाला हो. समजा जर वेळ असेल तर मी सांगते तुम्हाला. बर. हा, बर. बर. ठीक आहे. चालेल. कोण, माधुरीताई बोलता का आता? ताई वाचू का मी? हो चालेल वाचलं तर? हो हो, चालेल चालेल. उद्धरेद आत्मा आत्मानम या विषयावर निबंध घ्यायचा होता, तर त्याच्यात मी हे एक पान असं लिहिलंय. हम्म. उद्धरेद आत्मा आत्मानम आत्मानमव साधयेत, आत्मैव ह्यात्मनव बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. या 6व्या अध्यायातील आत्मसंयम योग 5वा श्लोक याचा गीताईमध्ये विनोबा भावेंनी केलेला अनुवाद. ज्याने आपणच आपल्याला जिंकले म्हणजे मनोजय केला, तो स्वतः स्वतःचा बंधू हितकर्ता होय. परंतु अनात्मा मनोजय न करणारा मनुष्य स्वतः स्वतःच्या वैराप्रमाणे आत्मघातास कारण होईल. मनुष्याने स्वतःच्या बुद्धीने स्वतःची उन्नती करून घ्यावी. केव्हाही आपल्या हातून काय होणार असे म्हणून स्वतःचे मन खचू देऊ नये. कारण बुद्धीचा सदुपयोग केल्यास आपली बुद्धी हीच खरी आपली सहाय्यक बंधू होय. आणि त्याच बुद्धीचा दुरुपयोग केल्यास हीच बुद्धी आपला नाश करता शत्रू होय. योगारूढ होण्याचा प्रयत्न हा ज्याचा त्यानेच करावयाचा असल्यामुळे या श्लोकात स्वावलंबनाचे सर्वोत्कृष्ट तत्व ग्रथित केले आहे. गीतेतील जी अनेक तत्वे अनेकांच्या जिव्हारी बसतात, त्यातीलच हे एक महत्वाचे तत्व आहे. आपणच आपल्या स्वतःला जितक्या पराकाष्ठेच्या कोटीला पोचवू तितके पोचविता येईल. म्हणूनच कोणीही आपलेच हातपाय गळाटल्यासारखे आपले मन खचू देऊ नये. शक्य तितकी थोर महत्वाकांक्षा बाळगावी. मनुष्य हा निसर्गताच प्रकृती परवश आहे आणि तो आपल्या पूर्वकर्मानेही बांधलेला आहे. असा दुहेरी पाशाने तो जखडला गेल्यास त्यास आत्मस्वातंत्र्य कसे राहणार? आणि म्हणूनच कर्मविपाक
व आत्मस्वातंत्र्य यांचा मेळ कसा घालायचा याचे गूढ उकलणे फार दुष्कर आहे. परंतु अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने त्याची उत्पत्ती अशी आहे की जीवात्मा हा उपाधीमुळे जरी प्रकृतीच्या जाळ्यात अडकला असला तरी तो परमात्म्याचाच अंश असल्यामुळे त्या बंधनातून सुटण्याकडेच त्याची प्रवृत्ती असते. ह्यातून अत्यंत हलक्या अशा हायड्रोजन हवेतून हायड्रोजन वायूचे विमान साखळी बांधून गेलेले असले तरी त्या साखळीचा त्याला एकसारखा ताण बसतच असतो. त्याच वाऱ्याने ताण वाढल्यास साखळीची शक्ती कमी होते. वाऱ्याच्या धक्क्याने तुटून ते विमान गिरट्या मारू लागते. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या व कर्म विपाकाच्या जोडदोरीने जखडलेला जीवात्मा नैसर्गिक मोक्षानुकूल सत्संगती, सदाचार, ज्ञान, अध्यात्म यांची जोड मिळाल्यास कर्म विपाकाचा जोर हळूहळू कमी किंवा क्षीण होत जातो आणि आत्मज्ञानाने संचित जळून जाते असे म्हणतात. याचा अर्थ हाच होय. श्रीकृष्णाचेही स्पष्ट मत आहे की कर्म विपाक कसाही असला तरी मनुष्याने मनात आणल्यास तो आपला उद्धार करून घेऊ शकतो. श्लोक 5 मध्ये आत्मोद्धाराचे व आत्मस्वातंत्र्याचे प्रतिपादन केल्यानंतर भगवंतांनी आत्मोद्धार होण्याला बुद्धीचे आत्मनिष्ठत्व व आत्मसंयमन कसे असावे लागते व त्याचे फळ कसे मिळते हे श्लोक 7 ते 9 मध्ये पुढे वर्णिलेले आहे. ताई बरोबर लिहिलं का? खूप छान लिहिलं ताई, खूप छान लिहिलं. कशावर सांगितलं? 8वा अध्याय सुरू केला. हो हो, म्हणजे 6व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे हा. आणि 8वा भगवान सुरू केला सांगतात ना? की तूच तुझ्या पूर्ण उन्नतीचं कारण पण तूच आहे आणि अधोगतीचं कारण सुद्धा तूच आहे. छान मी लिहिलं. ते गीता धर्म मंडळाचे पेपर सोडवलेत ना, त्याच्यात होता हा शेवटचा प्रश्न आहे माझा हा, 6व्या. आपल्याला असंच लिहायचंय ताई. इथून पुढेच्या जे परीक्षा असेल ना प्रत्येकाची, तर याच पद्धतीने त्याचं विश्लेषण यायला हवं. प्रत्येक श्लोकाचं आपण नुसतं जरी श्लोक विचारला आपल्याला तरी पण हा, त्या ते श्लोकाला नुसतं श्लोक लिहायचा नाही आहे, तर त्याचं हं. कमीत कमी 1 ते 1.5 पान विस्तार करायचाच आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी. पेरू गेट आम्ही गेलतो बघा तिथून पेरू गेट पासून, तर ते काही दिसलं नाही मला. त्याची अजून काही कोणाला बोलायचंय? काही वाचू का मी? हो चालेल ताई. विशारदला एक प्रश्न आलता बघा ताई. विशारदच्या पेपर मध्ये हा प्रश्न होता, गीतेतील षटकांचे वर्णन करा वगैरे असा. हम्म. मला तो प्रश्न सापडत नाही नेमका प्रश्नपत्रिकेत, पण मी उत्तर लिहिलेलं आहे त्याचं. बर. हा, गीतेतील षटकांचे स्पष्टीकरण या ह्याच्या खाली त्यांनी षटकावर आधारित प्रश्न विचारला होता. हम्म. श्रीमद भगवद्गीतेच्या 18 अध्यायामध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या क्रमाने 6 अध्यायांची 3 षटके मांडली जातात. या षटकांमध्ये फक्त एकाच योगाचे वर्णन असेल आणि दुसऱ्याची चर्चा नसेल असा आशय नाही. ज्या षटकांमध्ये ज्या योगाचे प्राधान्याने वर्णन असते त्याला अनुसरून त्याचे नाव ठेवले आहे. गीतेतील पहिले षटक. पहिल्या षटकातील पहिला अध्याय हा प्रस्तावना रूपात आलेला आहे. त्यात कोणत्याही योगाचा विषय नाही. दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत सांख्य योगाचे अर्थात ज्ञान योगाचा विषय आहे. नंतर 39व्या श्लोकापासून ते 3ऱ्या अध्यायाच्या शेवटापर्यंत बहुतेक कर्मयोगाचे विस्तृत वर्णन आलेले आहे. तसेच 4थ्या व 5व्या अध्यायामध्ये कर्मयोग व ज्ञानयोग या दोन्हींचेही वर्णन आहे. 6व्या अध्यायात प्राधान्याने ध्यान योगाचे वर्णन आहे. तसेच प्रसंगानुसार कर्मयोगाचेही वर्णन करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे जरी पहिल्या षटकात सर्व विषयांचे मिश्रण आहे तरी दुसऱ्या षटकापेक्षा या पहिल्या षटकामध्ये कर्मयोगाचे वर्णन अधिक आहे. त्या दृष्टीने याला कर्मयोग प्रधान षटक असे मानले जाते. अध्याय 1 ते 6 याला योग षटक पण म्हणतात, पण ह्यातील मुख्य विषय निष्काम कर्मयोग आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य कर्म कर, म्हणजेच
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अध्याय 2 सांख्ययोग, अध्याय 3 कर्मयोग, अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग आणि अध्याय 5 कर्म संन्यास योग आणि 6वा आत्मसंयम योग. असे असे 6 अध्याय या पहिल्या षटकात येतात. कसं जगायचं की अध्याय 7 याने भक्ती योगाचे वर्णन केलेले आहे. म्हणून या मधल्या षटकाला भक्ती प्रधान षटक मानले जाते. अध्याय 7 ते 12 हे भक्ती षटक किंवा भक्ती प्रधान षटक असे म्हणून ओळखले जाते. याला उपासना षटक असे देखील म्हणता येते. यातील मुख्य विषय भक्ती योग आणि ईश्वर स्वरूप आहे. येथे भगवंत स्वतःचे विराट रूप, विभूती, परब्रह्म स्वरूप समजावून देतात. अध्याय 11 मध्ये विराट रूप दर्शन मुख्य आहे. अध्याय 12 मध्ये भक्ती करणारा मला सर्वात प्रिय आहे असे भगवंत स्पष्टपणे सांगतात. थोडक्यात ह्या दुसऱ्या षटकामध्ये देवाशी कसं जोडायचं, त्यावर श्रद्धा कशी ठेवायची हे इथे सांगण्यात आलेले आहे. भक्ती कशी करावी असा सांगणारा हा भक्ती योग षटक आहे. तिसरा षटक आहे तो ज्ञान षटक या नावाने ओळखला जातो. या ज्ञान षटकामध्ये अध्याय 13 ते 18 या अध्यायांचा समावेश होतो. असे हे अंतिम षटका अशा ह्या अंतिम षटकात 13व्या व 14व्या अध्यायामध्ये स्पष्टतः ज्ञान योगाचे प्रकरण आहे. 15व्या अध्यायात भक्तीचे वर्णन आहे, तर 16व्या अध्यायामध्ये दैवी व आसुरी संपत्तीचे स्पष्टीकरण आहे. 17व्या अध्यायात श्रद्धा, आहार, यज्ञ, दान व तप इत्यादीचे निरूपण केलेले आहे. आणि 18व्या अध्यायात गीतेचा उपसंहार असल्यामुळे कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्ही योगांचे वर्णन आहे. शेवटी शरणागती प्रधान भक्ती योगामध्ये उपदेशाचे पर्यवसन केलेले आहे. इतके असूनही ज्ञान योगाचे जितके वर्णन अंतिम षटकात केलेले आहे तितके पहिल्या 2 षटकात केलेले नाही. म्हणून या अंतिम षटकाला ज्ञान योग प्रधान षटक असे म्हणतात. असे हे 13 ते 18 अध्यायामध्ये असणारे ज्ञान षटक, याच ज्ञान षटकाला मोक्ष षटक किंवा वैराग्य षटक देखील म्हणता येते. या तिसऱ्या षटकाचा मुख्य विषय ज्ञानयोग, प्रकृती, पुरुष, गुणत्रय, मोक्ष, क्षेत्रज्ञ, सत्व रजतम गुण, दैवी व आसुरी संपत्ती, श्रद्धेचे प्रकार आणि शेवटी संन्यास योग सांगितलेला आहे. हा 18वा अध्याय उपसंहार आहे. सर्व योगांचे सार देऊन सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणम व्रज हा अंतिम उपदेश देखील भगवंतांनी या षटकात केलेला आहे. थोडक्यात ह्या 18व्या षटकामध्ये जग काय आहे, मी कोण आहे आणि मोक्ष कसा मिळेल याचे ज्ञान या षटकामध्ये होते. अशा प्रकारे कर्मयोगाचे 6 षटक, भक्तियोगाचे 6 षटक आणि ज्ञानयोगाचे 6 षटक असे मिळून 18 अध्यायाच्या स्वरूपात ह्या गीतेचे संपूर्णपणे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. खूप छान सांगितलं ताई, अतिशय सुंदर लिहिलेले की षटक म्हणजे नेमकं काय. तर 6 नुसता अध्यायांचा अर्थ नाही आहे, तर प्रत्येकाची विभागणी किती सुंदर केलेली आहे. खरंच तुम्ही आणि सांगितलं. त्यांनी कसं सांगितलंय प्राधान्याने, म्हणजे सगळ्याच अध्यायामध्ये कुठं ज्ञानयोग आहे, कुठं भक्ती योग आहे, म्हणजे सगळीकडे सरमिसळ आहे. आहे तरी देखील ज्या या षटकामध्ये ज्याचं वर्णन प्राधान्याने आहे त्या बरोबर षटकाचं नाव त्या पहिल्या षटकाला, जसं कर्मयोग आहे. 1 बरोबर ते 6 मध्ये मोक्ष पण आहे, म्हणजे भक्ती पण आहे, ज्ञान पण आहे, पण हो कर्म जास्त प्राधान्याने वर्णन आहे म्हणून त्याला कर्मयोग दिलेलं आहे. कर्मयोग बरोबर. हा. थोडक्यात खूप काढले सुंदर होते हे ताई. षटक. हे षटक षटक हा म्हणजे गोंधळूनच गेलो असतो प्रश्न वाचला असता तर. षटक म्हणजे 6 अध्यायांचा समूह, पण नुसतं 6 अध्यायांचा समूह इथं नसून सांगितलं नसून त्याला आध्यात्मिक रचना सुद्धा त्याची त्याच पद्धतीने केलेली आहे. की सुरुवातीला मी कोण आहे या विषयावर प्रश्न वहीवर मीमांसा लिहायचा केलेली राहिला आहे. माझा,
पण तो विशारदच्या ताई, हा प्रश्न परीक्षेत पडलेला आहे. उत्तमामध्ये विचारलेला आहे. कधी हो, कुठे उत्तमामध्ये विचारलेला आहे हा प्रश्न. नाही, उत्तमामध्ये का विशारद मध्ये? कारण की यावर्षी म्हणजे मागच्या आपण सुरुवातीला हो, ताईंनी पेपर प्रश्नपत्रिका टाकले आहे होते ना, माझ्याकडे. उत्तमा विशारद मागचे वगैरे, बरोबर तर बरोबर. तिथं हो, हो, कुठेतरी हा आहे हा प्रश्न. आहे हा प्रश्न उत्तमामध्ये विचारलेला आहे. हा, आणि मला आता आज नेमकं वाचायचं तर मला प्रश्न सापडला नाही, नाही. छान झालं, छान झालं. छान आम्हाला खूप झालं. ताई मार्गदर्शन म्हणून झालं. तर गीतेला सोपान खूप जे मोलाचं कृष्ण ताई मार्गदर्शन झालं. म्हणून बंधुरात्मैव रिपुरात्मनः. या जगात धर्माच्या नावावर खोटे नाटे रीतिरिवाज, विविध प्रकारे पूजाविधी, विविध संप्रदायाचे बाहुल्य लोक माजवतात. तेव्हा दुष्ट रूढींचे दमन करून ईश्वराची स्थापना व त्याची प्राप्ती पद्धती मार्ग व्यवस्थित करण्यासाठी महापुरुषाचा अवतार होत असतो. कृष्ण काळात अशाच प्रकारे कर्तव्य कर्म न करता निष्क्रिय बसून राहणे व स्वतःला ज्ञानी म्हणवून घेणे ही रूढी फार वाढलेली होती. म्हणून या अध्यायाच्याही सुरुवातीलाच ज्ञानयोग व निष्काम कर्मयोग या दोन्ही मार्गात कर्म करावेच लागते हे सांगितले आहे. यापूर्वीच्या अध्यायातही भगवंत सांगून गेले आहेत. अनाश्रित कर्मफलम, 6व्या अध्यायामधला पहिला श्लोक. अनाश्रित कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न च क्रियाः. कर्मबंध प्रहाप्स्यसि, जे दुसऱ्या अध्यायातला 39वा श्लोक. वाचते तो अगोदर. एषा ते विहता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमं शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहाप्स्यसि. आणि ज्ञानयोगातही कर्म करावेच लागते. कर्मण्येवाधिकार असते, हा दुसऱ्या अध्यायातला 47वा श्लोक. कर्माचे वैशिष्ट्य असलेला हा श्लोक. ज्ञान योगेन संख्यानं कर्मयोगेन योगिनां, तिसऱ्या अध्यायातला 3रा श्लोक. दोन्ही मार्गात कर्म हे क्रमप्राप्त आहे. तरीही 5व्या अध्यायात अर्जुन ज्ञान मार्ग व कर्म मार्ग यातील सुकर कुठला हे विचारतोच. व पुढे 6व्या अध्यायात भगवान कार्य कर्म कर्तव्य कर्म करण्याविषयी सांगत आहे. हे कर्तव्य कर्म मनाच्या ठिकाणी मनोनिग्रह म्हणजे शम व इंद्रियाच्या ठिकाणी दम करताना सर्व संकल्प संन्यासी होतो व हीच खरी योगारूढता आहे. 6व्या अध्यायातला 4था श्लोक. यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्म सनुसज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. कर्तव्य कर्म करण्याविषयी सांगत आहेत. हे कर्तव्य कर्म मनाच्या ठिकाणी मनोनिग्रह शम व इंद्रियाच्या ठिकाणी दम करताना सर्व संकल्प संन्यासी होतो व हीच खरी योगारूढता आहे, हे असं 6व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात. अशी योगारूढता जीवात्मा साध्य करतो, म्हणजेच तो स्वतःचा उद्धारच करून घेतो. हे जेव्हा त्याच्या ठिकाणी घडून येत नाही तेव्हा तो स्वतःचाच नाश करतो, म्हणजे मनुष्य स्वतःचाच बंधू व स्वतःचाच शत्रू असतो. आम्हीच आमचे शत्रू असतो, हेही वाक्य बोचणारे आहे. खरोखर शत्रू जेवढे नुकसान करणार नाही तेवढे आपण आपले नुकसान करत असतो. इंग्रजांनी मुस्लिमांनी केले जे काही नाही तितके नुकसान कितीतरी पटींनी आम्हीच आमचे करून घेतले आहे. सर्वात खेदाची बाब म्हणजे अध्यात्माला पुढे करून अध्यात्माबाबतीत अज्ञान असल्यामुळे हे आम्ही केले आहे. गीतेचा इतर अध्यात्म तत्वज्ञानाचा विकृत अर्थ काढून स्वतःशीच शत्रुत्व घेत राहिलो आहोत. ज्याने स्वतःलाच ओळखले नाही त्याचा आत्माच शत्रुत्व करतो. इथे मी म्हणजे कोण हे ओळखलेच नाही तर त्या मीला जिंकणार कसे? साहजिकच त्याचे शरीर मनाच्या ताब्यात नसते. थोडक्यात शरीर मन बुद्धी यावर दृष्टिक्षेप टाकला पाहिजे. मन लोभ आणि मोह यांनी व्यापलेले असते. या सर्वात एक सूत्रता नसेल तर मन मानेल तसे वर्तन होत राहते. मन स्वैर वागते. हे मन इंद्रियांच्या अधीन होते. इंद्रिये तर विषयभोगाला चटावलेली असतातच. विषयभोगात इंद्रिय रमल्यामुळे ज्ञान संचय होत नाही. त्यामुळे बुद्धी मनाला शिकवू शकत नाही. बुद्धीचे निर्णय चुकत जातात. शत्रू जे करणार नाही ते बुद्धी करते. शरीर मन बुद्धी कार्यरत केव्हा होते? जे त्याला शक्ती पुरविण्याचे काम आत्मा करते.
साहजिकच आपला आत्माच आपल्याशी शत्रुत्व करतो. योगारूढ होण्याचा प्रयत्न हा ज्याचा त्यानेच करावा लागतो. गीतेतील कित्येक श्लोक हे सुभाषित रूप आहेत. त्यापैकीच हा 6व्या अध्यायातील 5वा श्लोक आहे. प्रत्येक माणसाला इंद्रियजन्य स्वाभाविक कर्मे करावीच लागतात. शरीर पोषणासाठी अन्न पाणी घ्यावे लागते. ते मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते. तेव्हा शरीराबरोबर मनाचाही विकास साधायला हवा. आत्मज्ञान करून घेण्यासाठी बौद्धिक कर्मे करावी लागतात. आपण कुठून आलो व कुठे जायचे आहे, आल्यापासून ते जाण्यापर्यंतच्या काळात बुद्धीच्या म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धीच्या साह्याने जीवाचा उद्धार होईल असे कर्म संगत प्रयत्न म्हणजे स्वतःचा ऊर्ध्वगती मार्ग आहे. ही आत्मोन्नतीची पराकाष्ठा म्हणजेच स्वतः आपला उद्धार करणे होय. या उलट काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी दोषांमध्ये अडकून पडणे व तऱ्हेतऱ्हेची दुष्कर्मे करणे यामुळे भगवत प्राप्ती तर लांबच, उलट नीच योनीत भ्रमंती म्हणजे अधोगतीकडे जाणे होय. अशांना भगवंत आत्महत्यारा असे संबोधतो. मनुष्य हा सांसारिक तसेच पारमार्थिक हानी अथवा लाभ स्वतःच करत असतो. आपल्या उद्धाराचा जो प्रयत्न करतो तो स्वतःचा मित्र होय आणि जो त्याच्या विरुद्ध कर्म करतो तो स्वतःचा शत्रूच स्वतः होय. या 6व्या अध्यायात योगाभ्यासाने आत्मस्वरूप जाणताना ध्यान योग, साम्य योगाचा विचार केला आहे. सुरुवातीला कर्मयोगाचा खुलासा करून पुढे योग साधनांचे वर्णन केले आहे. ध्यान धारणा करणारा योगी व समत्व बुद्धी असलेला याचे वर्णन भगवंत सांगत आहेत. अनाश्रित कर्म फलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्नि न चा क्रियाः. 6व्या अध्यायातला पहिला श्लोक. जय श्रीकृष्ण. म्हणजे ज्ञान थोडक्यात भक्तियुक्त कर्मयोग हेच तात्पर्य. अच्छा, म्हणजे तुम्ही थोडक्यामध्ये काय सांगितलं की मनुष्याला त्याच्या जीवनाची सर्वात मोठी जी जबाबदारी असती ती समजावून सांगण्याचा याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न केला थोडक्यात. हा हा तसं बरंच पूर्वी लिहिलंय आणि आता आज एक नेमकं सापडलं तर म्हटलं वाचून दाखवते. हा. तर पुन्हा एकदा ते कशाच्या तरी आधारावर होतं का हे? हो हो मला वाटतं याचा गीता धर्म मंडळाच्या परीक्षेच्या संदर्भात काहीतरी लिखाण केलं होतं होतं मी का? ते. हा, चांगलं लिहिलं ताई, चांगलं लिहिलं. धन्यवाद धन्यवाद. ताई. अजून कोण आहे? कोणाला वाचायचंय अजून? ताई ते दुसरं मिळालंय, वाचू का? बरं, वाचा, हरकत नाही ताई. हा. घरोघरी करो करी गीता जाऊ दे, अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे. कर्म न टळते कधी कुणाला, या कर्माचा का कंटाळा. उद्योगे मनुष्याला विकार जिंकू दे, अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे. मरणाचे भय का वाटावे, तना मनाने का गुंतावे. अनादिनी अनंतमी ऐसे वाटू दे, अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे. सत्य मधुर वच वदता यावे, तटस्थतेने बघता यावे. ध्येयाचा ध्यास जीवा सदैव लाभू दे, अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे. जे जे पटले आचरीन मी, जे जे कळते शिकवीन मी. कृष्णाची समरसता अशीच साधू दे, अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे. गीता कळते अभ्यासे गाता, गीता कळते जीवन जगता. संस्कारे मज माझा स्वभाव बदलू दे, अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे. जे ज्यांचे त्याग करता अर्पण, अर्जुन बनतो स्वतःच मोहन. या देही या जन्मी गीता ज्ञान लाभू दे, घरोघरी करो करी गीता जाऊ दे, अभ्यासे सगळ्यांशी माधव बोलू दे. हे असं होतच आहे ना. आता आपण जेवढे भरपूर साधक आहेत की त्यांच्याकडे गीतेचा अभ्यास होतो आहे आणि त्या ह्याने आपण जीवनात आचरण्याचा प्रयत्न तर करतोच आहे.
म्हणजे असं मला ते छान वाटतंय. उलट हलकं फुलकं आणि छान गाणं तुम्ही सांगितलं. एकतर आपल्या अभ्यासू प्रवृत्तीच्या सर्व साधकांसाठी हे गाणं आहे छान. हो हो, म्हणूनच आणि ताई आवडलं मला. जे ताई हे सगळ्यांवर जेवढं दोन्ही प्रेशर आलं तेवढ्या सगळ्या प्रेशरला तुम्ही हलकं करून टाकलं अगदी. ताई हे दोन्ही गीत पण टाका ना ग्रुपवर लिहून. आमच्या जवळ बरं. संग्रहात राहील थोडं. हो, चालेल एक्झॅक्टली. मी तेच चालेल. म्हणणार. तर ते असं ह्याच्यात काही हे नाही नाहीये नाही, विषय. ते हा. नाहीये, बरोबर आहे उलट ते. ज्यांनी लिहिलं त्यांना खरंच प्रणाम. खूप त्या- सुंदर हो लिहिलेलं हो, आहे. हो. त्यांनाच फोन करणार आहे मी की तुम्ही लिहिलेलं आमच्या तेच ह्या आमचा क्लासमध्ये सुद्धा वाचून प्रणाम त्यांना दाखवलं सांगा म्हणून. की खूप छान लिहिलं हो. म्हणून. हो हो. आमचा प्रणाम आणि त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. तुम्ही आमच्यापर्यंत हे पोहोचवलं तुमच्यापर्यंत न ठेवून. नाही आज मला म्हणजे त्या दिवशी त्यांनी आठवणीने काल सांगितलं आणि म्हणाल्या की तुम्ही मला उलट बरं वाटलं की आपल्या या अभ्यासाच्या क्लासमध्ये हे वाचून दाखवायचा योग आला. त्या दिवशी नुसतं पारायणाचंच होतं म्हणून कदाचित कृष्णाने तसा योग आणून दिला असेल असं मी म्हणते. बरोबर. हा, आणि म्हणून आता राग द्वेष आणि सगळं दोष घालवण्यासाठी समभावाने सर्वांशी वागण्याचा विशेष प्रयत्न करणार असं मी ठरवलंय. समता नसेल तर कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यासारखी कोणतीही साधना सफल होत नाही. म्हणून त्याला शरण जाण्याची मी तुमचं आहे हेच फक्त सांगणार आणि अभ्यास करणार. गुड. आता ताईंनी म्हणल्यासारखं आपण सगळेजण कर्मयोगाच्या सोपानावर उभे आहेत, पायरीवर. हो त्याच्यामुळं हे आपल्याला करून घेतोय सगळं भगवंत. हो आणि आपण ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. आपला अभ्यास चालू आहे सध्या आता करणं. हो. आज आयुष्यभर अभ्यास करू तेव्हा कुठे पुढच्या पायरीवर तेव्हा तो पाठवेल तेव्हा. हो, मग काय तर. ती बुद्धी द्यावी त्यांनी भगवंताने. हो हो, धन्यवाद. पुढे कोण येणार आता? पुढे कोण सांगतंय? नीताताई, तुम्ही काल वाचणार होतात. होऊ देत कोणाचं तरी अजून. बर, अजून आमचं कोणाला लेक आलंय काय? जेवायला, त्याला वाढते आणि पद्माताईंनी काय बसते. पद्माताईंनी 2 प्रश्न विचारले होते आपल्या ग्रुपवर. कोणी लिहिलेत का? पद्माताई, त्याचं हे जे विचारलं ना तुम्ही की ते ताई विकार आहेत असं आहे का? विकार विकार. विकार सांगितलेत का? हो हो हो. अच्छा, तर ताई तुम्ही आता ग्रुपवर प्रश्न टाका ना, म्हणजे मी लिहून टाकलं. मी घेते. मी स्वतःच टाकला होता ना ताई तो. नाही, ते अर्ध मराठी अर्ध इंग्लिश. आता असं तोंडी सांगा, मग पटापट लिहून घेता येतं. ते टायपिंग मध्ये तसंच झालं माझ्या. नाही, आणि हिंदीमध्ये काय होतं ताई, मला तर पर्सनली हिंदी प्रश्न तो डोक्यात जायलाच आधी खूप वेळ लागतो मला. आता मग प्रकार जर म्हणले असते तर 4 प्रकार आहेत योगाचे: कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. भक्तियोग. हा, पण त्यांनी हम्म. विकार विचारलेत का ताई? विकार विचारलेले आहेत. बर, मग आता विकार म्हणजे याच्यामध्ये कुठले कुठले असू शकतात तुम्ही सांगू शकता? मला मिळालेच नाही म्हणूनच मी तुम्हाला विचारलं. याच्या विरुद्ध राहील ना अकर्म, अज्ञान. मी हे सांगते ना, 1 मिनिट. आपण हे लिहू शकतो बघा त्याच्यासाठी की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आसुरीचं बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे आसुरी हे सगळे आसुरी आसुरी. षडरूपी हे विकारच आहेत पूर्ण. आणि हे षडरूपी विकार जे आहेत हे कुठल्याही योगावर हे विकार म्हणूनच येणार प्रत्येक ठिकाणी, की बाधाच घालणार प्रत्येक ठिकाणी. 16वा अध्यायातलं येईल जास्त मला वाटतं. हं? 16वा अध्याय. 16 अध्याय. आसुरी 16वा अध्याय. प्रवृत्तीचं होतं ताई, आसुरी जास्त प्रवृत्तीचं. प्रमाणात म्हणलं मी. जास्त प्रमाणात म्हणलं. षड्विकार आहेत, मग 4 का बरं? ताई, प्रश्नच आहे, योग हं. के कितने विकार है और उसके स्वरूप का वर्णन कीजिए एवं उनके विकारों का भी वर्णन कीजिए श्लोक सहित. श्लोक से ना. श्लोक सहित. अच्छा, तर आता लक्षात आलं की षडरूपी 16व्या विकार अध्यायात आहेत असतात ताई, पूर्णपणे. 16व्या अध्यायात. आहेत ना? हा, सांगा ना हा, ताई. शरद आसुरी. मी काही लिहिले नाही आता. हा 16व्या अध्यायात आहेत विकार आसुरी स्वभावाच्या लोकांचे. आसुरी प्रवृत्तीचे लोक जे आहेत ना ते. हा हा काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर वगैरे आहेत विकार पण ते. लिहिलं त्याच्यामध्ये. ताई, पण प्रश्न कुठे टाकलाय? योग के म्हटले, ही आहे प्रश्नपत्रिका 2082 उत्तमाची परीक्षा 2082 ची आहे. म्हणजे इथे याच्यामध्ये वेगळे दिले ना इसवी सन शके 2082. हिंकार, इरियम मे. तिसरा प्रश्न आहे द्वितीय प्रश्नपत्रिकेतला. ते 16व्या अध्यायामध्ये तेच विकार सांगितलेले आहेत ताई.
काम, हो क्रोध, काम लोभ. क्रोध हो हा, हो तेच सांगितलं. बरोबर आहे. पण कोणता फक्त श्लोक आता त्याच्यासाठी हा लिहायचा? श्लोक कोणता आहे आता तो परत एकदा बघते आणि सांगते मग. चौथा अहंकार इडियम मे 7व्याच्यातला ताई. हम्म. अहंकार इडियम मे भिन्नाम प्रकृतिरष्टदा अपरे यमित स्वन्याम प्रकृतीम वृद्धतरम. हा, अहंकार पहिल्यांदा 16 मध्ये नाहीये हा, 16 मध्ये नाहीये हा श्लोक. 7 मध्ये 7वा मधला आहे तो. अहंकार त्याच्यामध्ये येऊ शकतो असं मला म्हणायचं. नाही येत. काही 16 मध्ये चौथा श्लोक पण आहे. दंभो दर्पो हा, दंभ दर्प विकार दर्पोभिमानश्च क्रोध वगैरे ते आणि पण अहंकार आहे. वेगळा. पारुष्यमेवच अज्ञानं 16 मध्ये चाभिजातस्य 18वा श्लोक आहे. अहंकारं पार्थ बलं दर्प संपदमाश्रयी. कामक्रोधञ्च संश्रिता. हा हा मामात्म परदेहेषु प्रद्युषन्तोऽभ्यसूयक. हा 18वा आणि हा बरोबर आहे 18वा. 16व्या अध्यायात तर भरपूर श्लोक आहे. ते फक्त 4च त्यांनी दैवी संपदाचे 4च श्लोक दिलेले आहे, 3च श्लोक दिलेले आहे. हम्म. बाकी सगळे श्लोक आसुरीचेच आहे, बरोबर. है ना? कारण हा प्रश्न मला काय वाटलं इथे की तुम्ही विकारच्या ऐवजी प्रकार विचारत आहात का, म्हणून मी बघितलं नाही बघा. नाही नाही, मी प्रश्नपत्रिका लिहून ठेवलेल्या आहे तुमच्या, जे हा, तुम्ही हा. टाकल्या होत्या त्या, हा, आणि त्याच्यामध्ये विकार हा शब्द आहे. बर बर बर. योग के कितने विकार है और हाँ. उसके स्वरूप का वर्णन कीजिए. चालेल. याचं आपण हे श्लोक कोणता असेल तो सांगू शकूत मग नंतर हा हा. की नाही. आता पुढचा कुठला होता तुमचा? कुठला प्रश्न तुम्ही थोडा वाचलं तर मला लक्षात येईल, कारण की 5-6 प्रश्नपत्रिका ध्यान माझ्याजवळ. निष्ठा के अवांतर भेद लिखिए. हो, ज्ञान निष्ठा के अवांतर भेद लिखिए. हम्म. ज्ञान निष्ठा के अवांतर भेद लिखिए. इन चारों साधनों के विषय में लिखिए. क्या ये ध्यानावस्था के लिए जा सकते हैं या व्यवहार काल में किए जा सकते हैं? विस्तार पूर्वक वर्णन करें. अच्छा, हा? म्हणजे हा, तर ते ध्यान निष्ठाचे नुसते अवांतर भेदच नाही सांगायचे, तर आपल्याला पुढचं पण सांगायचं आहे. हो हो हो, व्यवहारामध्ये सुद्धा याचा काय उपयोग आहे आणि याचा विस्तार लिहायचा आहे. अच्छा, तर आता हा, हे म्हणजे ध्यान निष्ठाचे जे अवांतर 4 साधन जे आहेत ना ताई, ज्ञाननिष्ठा. ते श्रवण, मनन, निधिध्यास, समाधी ह्या येतात ना? ते हे म्हणजे हे ध्यानावस्थाचेच आहेत ना? वो 4च साधनं सांगितलेले आहे त्यांनी. हा. चारों साधनों के विषय में लिखिए. हम्म. और क्या ये ध्यानावस्था में ही किए जा सकते हैं या व्यवहार काल में भी किए जा सकते हैं? व्यवहार काल में भी किए जा सकते, कारण निधिध्यास जो असतो हा मनामध्ये सतत चालू असलेला एक प्रकार आहे. श्रवण असेल, मनन असेल, हे कधी पण करू शकतो आपण. चिंतन फक्त पण आलं ध्यानाच ताई मध्ये त्याच्यात. करत नाही, तर ज्याला ध्यास लागलेला असतो तोच कार्य करू शकतो. काही बरोबर. चिंतन पण येतं. श्रवण, चिंतन, मनन आणि निधिध्यास. निधिध्यास हा 4 हा, प्रकार. चिंतन आलं त्यात. हो. श्रवण, चिंतन, मनन और निधिध्यास. हा, म्हणजे निधिध्यास म्हणजे काय, सततचा ध्यास असणे आपल्याला. हा कोणत्या अध्यायात मिळेल ताई आपल्याला प्रश्न? आता हा ज्ञाननिष्ठा. ध्यानाचा चौथा येईल, चौथ्यात मिळेल बहुतेक. ज्ञान करून. हो. चौथा अध्याय बहुतेक. 13वा अध्यायातला 24वा येतो त्याच्यामध्ये. सांख्य योग मध्ये मिळेल, सांख्य योग मध्ये. 13व्या अध्यायातला 24वा श्लोक बघा. ताई, 13व्या अध्यायातला 24वा श्लोक येईल याच्यामध्ये. 13व्या अध्यायातला 24वा का? पश्यन्ति केचिदात्मनमात्मनम् अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये चैव ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिदात्मनमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. यात थोडं दुसऱ्या अध्यायातला येईल, थोडं चौथ्या अध्यायातलं पण येईल. हा, चौथ्या मध्ये हो, जास्त येईल चौथ्यात. 34वा पण येतो का बघा बरं? हो, चौथ्यात जास्त येईल. हो. हा, आणि 3ऱ्या अध्यायामधला 3रा श्लोक पण येतो बहुतेक. मग तो तर निष्ठा म्हणल्यानंतर येणारच ना. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा ना. हा, हो. हो, भगवान सांगतात ना, पुरा बरोबर. प्रोक्ता ज्ञान योगेन सांख्यानां कर्मयोग. कोणत्या 3ऱ्या अध्यायातला 4था श्लोक? चौथा, तिसरा. तिसरा. 3ऱ्या अध्यायातला 3रा श्लोक आहे. न त्यानंतर कर्म न मनारंभ्यात नैष्कर्म्य पुरुषो नाही, होते. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा.
भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ मया नगम येस योगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. नाही, चौथ्या याचं मधला 34वा पण येईल. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेव्या परिप्रश्नेन क्षेवया हा उपदेक्षे ज्ञानेन तत्त्वदर्शन. ताई मग आपण हे शंकर भाषेच्या पुस्तकात प्रश्नपत्रिका सोडायला ते पुस्तक उपयोगात पडेल का? हो, ते पण म्हणजे दोन्ही तिन्ही पुस्तकामधून पाहावं लागेल ते. हो, दोन्ही किती तीन वेळ पण चौथी आम्हाला प्रथमेला शंकर भाषेची आवश्यकता नाही म्हणलं ना तुम्ही. नाही नाही नाही, प्रथम परीक्षेला नाहीये, द्वितीय मध्यमाला पण नाही आहे, पण जसं उत्तमाला आहे. जसं पुढच्या परीक्षेला मात्र आहे. नाही नाही, आता मला असा प्रश्न पडला की आता पण प्रदर्शना ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी हाती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वशी. मग इथं संतांचं तो ज्ञानाचं जाण्यासाठी काय सांगितलेलं आहे तर उंबरठा सांगितला थोडक्यात. आपल्याला भक्ती मार्गातून ज्ञानात प्रवेश करताना मध्ये उंबरठा सांगितलेला आहे. तो उंबरठा ज्ञानाचा पार करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी संतांना बजायचं. म्हणजे संतांनी कसं कसं इथपर्यंत आले, कर्म करत कर्म मार्ग भक्ती मार्ग आणि हे करत ज्ञानापर्यंत त्यांचं आचरण. थोडक्यात ज्ञानेश्वर महाराज असू नाही तर कोणतेही संत असू त्यांचं आचरण कसं कसं झालेलं आहे आणि त्या आचरणाचं आपल्याला काय करायचं की त्यांच्यासारखं आपल्याला आचरण करायचंय. आणि मग आचरण करताना आपल्याला त्यांनी जसं जसं भजन केलं किंवा ज्या ज्या मार्गाने जसे जसे आले तसं आपल्याला त्यांचं आचरण पाहून त्या दृष्टीने आपल्याला आपलं पण आचरण सुधारायचं आहे. आणि मग ते पण कर्मयोगातून आले, मग भक्ती योगातून आले आणि भक्ती योगानंतर त्यांनी सांगितलं की उंबरठा ज्ञानाचा उंबरठा काय तर सेवा सांगितलेली आहे. तर सेवा करताना भगवंतांनी सांगितलं, आपण म्हणतो संतांची सेवा. आता परवा गुरुपूजा झाली, गुरुपौर्णिमा, मग खूप योग्यतेचे संत आहे. कुणाचे पण आपण पूजन नाही केलं किंवा कुणाचे पण चरण नाही धुतले तर चरण कुणाचे धुवायचे, पूजा कुणाची करायची. त्यांनी सांगितलं आपलं मस्तक सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्या मस्तकात खूप ज्ञान आहे, सगळं आहे आणि एकदम श्रेष्ठ त्या विचार पण तिथं एकदम योग्यतेचे किंवा एकदम श्रेष्ठतेचे कळस आहे. आणि त्या आपल्या मस्तकापेक्षा ज्याचं आचरण, चरण म्हणजे आचरण, तर ज्याचं आचरण श्रेष्ठ आहे त्या चरणावर आपण मस्तक ठेवायचंय. मस्तक हे पायावरी तया वारकरी संतांच्या. म्हणजे ज्याचं वागणं आणि ज्याचे आचरण हे वैराग्याचं असेल, योग्याचं असेल आणि आशयाच्यावर आपण मस्तक ठेवायचंय. हा सेवा सांगितलेले. मग हनुमत तुम्ही मगाशी सांगितलं ना, श्रवण कीर्तन मनन निध्यासन किंवा आचरण भक्ती ही नवविधा भक्ती सांगितलेली. त्याच्यात सगळ्यात श्रेष्ठ भक्ती हनुमंताची सांगितलेली, हनुमानाची. तर मग ती भक्ती, त्याची सेवा ही भक्ती आहे. तर ह्याच्यात कल्याण स्वामी पण येतात, रामदास स्वामींचे शिष्य. ही सेवा म्हटल्यावर फक्त माझ्या गुरुला काय लागतं आणि माझ्या गुरुचं काय ह्याचं आहे ही सतत चिंतन करायचं. मग आपल्याला ज्ञान मिळवायचं म्हणजे आपल्याला त्यांच्या सारखं व्हायचं, म्हणजे आधी त्यांचे गुण हे करायचे. मग कायम रामदास स्वामींबरोबर कल्याण शिष्य असायचा. असताना तो स्वतःचा सुद्धा विचार न करता फक्त त्याला गुरुचा विचार. मग गुरुचा विचार म्हणजे गुरु कशेचा हे त्याचा विचार नाही करायचा. गुरु आचरण कसे करतात, गुरु ज्ञान कसे मिळवतात आणि गुरु कोणत्या मार्गावर चालतात, काय मागं टाकतात, काय कोणत्या गोष्टीचा त्याग करतात, वैराग्य कसं येतं, ज्ञान कसं येतं, काय सोडतात, काय धरतात, हे आचरण पाहायचं. गुरु बरोबर राहायचं, त्यांची सेवा करायची. म्हणजे हे आपल्याला त्यांचं हे घ्यायचंय, आपल्याला बाकीचं नाही घ्यायचं. ते कसे माळा घालतात आणि त्यांनी वस्त्र कसे घातले, त्यांनी टिळे कसे लावले हे नाही पाहायचं आपल्याला. त्यांनी त्याग कोणत्या गोष्टीचा केलेला आहे, खूप खूप मोठ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना भक्ती आणि ज्ञानाचं हे झालेलं आहे. मग आपल्याला काय करायचं, त्या परिस्थितीत पाहिजे. मग काय करायचं, आपण तनुमनु जीव विचार नसेल, आपलं स्वतःच हेच नाही करायचं. आता कल्याण स्वामींचं उदाहरण दिलेलं आहे. रामदास स्वामी चालले होते आणि त्यांची ते अंगावरचं उपरणं ती छाटी उडाली. कल्याण छाटी म्हणून तर कल्याणनी उडी मारली, घेऊन आला. मग तो दरीत म्हणजे हे एक उदाहरण दिलंय. आता याच्यानुसार त्याला काही नाही झालं, पण त्याची जो सेवा भाव होता, माझ्या गुरुच्या ठाई जो सेवा भाव आहे, किंवा मग खातानी का होईना
त्यांनी सांगितलं रामाला खीर आवडती, तर उडत नुसती जेवायला बसल्यावर म्हणे रामरायांना खीर आवडती, तरी ती खीर माझ्या गुरुला कशी हे करू, अशी म्हणजे हा सेवाभाव पाहिजे, आपला स्वतःचा विचार न करता आणि त्यांचं आचरण लक्षात घेऊन जे हे करायचं. मग अगरवत करावे दास्य सकळ, मग तिथं दास्य, मग हनुमंताची भक्ती दास्य भक्ती सांगितलेली. म्हणजे रामरायाशिवाय हनुमंताच्या मनात काहीच नाहीये. त्या दुसरं माझ्या हनुमंत रामरायाला काय त्रास होईल, काय हे होईल, सीता शोधायला जायला इतके योजना, त्याला काही थोडा त्रास झाला असेल का उडत जायला, तेवढ्या वेळात यायचं, किंवा औषधी शोधायची, औषधी घेऊन यायची संजीवनी. पण माझ्या भगवंतासाठी, माझ्या देवासाठी ही दास्य भक्ती. आपण आपली राखतो, गुरुला ताट करायचं तरी कोणते पदार्थ आले तर आपण म्हणतो हा जरा चांगला दिसतो, आपण बाजूला काढावं का जणू, नंतर राहतो की नाही राहतो, किंवा हे चांगलं याच्यातलं आपल्याला म्हणजे हे आपण याच्यात जात नाही. पण जेव्हा आपण त्याच्यात आपली आसक्ती ठेवतो किंवा आपल्याला थोडंसं यातलं पाहिजे असं वाटतं, तिथं स्वार्थ येतो, मग तिथं दास्य भक्ती येत नाही. आणि मग ते काय करतात, असं एकदा तुम्ही गुरुला आपलंसं करून घेतलं, एकदा दास्य भक्तीने त्यांच्या मनात जागा जर केली, तर ते ज्ञान पैगाव, ते ज्ञान ते आपल्याला सांगतील जे आपल्याला अपेक्षित आहे. जी ज्ञान भक्ती आपल्याला, ज्ञानोत्तर भक्ती अपेक्षित आहे ना, ते सद्गुरु दास्याने देतील, म्हणजे त्यांची सेवा करून. तर मग सेवा करून ते आपण त्या काय होतं, त्या भक्तीच्या योग्यतेचं होतं. आणि मग ते आपल्याला जे अपेक्षित आहे आणि आपण त्यांना विचारायचं, आणि मग ते विचारल्यावर काय करतील, त्यांचे ते असे हे करतील का परत आपला अंतकरण संकल्पावर आलंच नाही पाहिजे, आपल्याला परत मागे जायचंच नाहीये आणि ह्याच याने पुढे जायचं. असा तो 4था श्लोक आहे. तद्विद्ये परिप्रातेन परिप्रश्नेन क्षेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शिनाम. ते तत्वदर्शनाचं, त्या तत्वाचं ज्ञान आपल्याला गुरु देतील, कारण त्यांच्याकडे आहेच आहे. पण त्यासाठी दास्य, नम्रता पाहिजे ना, अहंकार असून चालत नाही ना, अहंकाराने काहीच मिळत नाही. मग नम्र झाला सर्वभूत त्याने कोंडिले अनंता, मग नम्र झाल्याशिवाय आणि ही भक्ती मिळणारच नाही, दास्य भक्ती. आणि नम्र झाला, दास्य भक्ती केली, सद्गुरूच्या अंतकरणात हे झालं, तर गुरु आपल्याला ते ज्ञान देतील. जय श्रीकृष्ण. खूप छान सांगितलं ताई. म्हणजे ज्ञानेश्वरीवर थोडस. आताचे जे आपण जे चारही हे सांगितले ते गोष्टी रूपाने सांगितले. खूप छान. हो हो, ज्ञानेश्वरीवर सगळं. खरंच आहे की सुरुवातीला आपल्याला श्रवण केलं पाहिजे, श्रवण झाल्यानंतर मग आपल्याला मनन चिंतन, केलं पाहिजे, परत मनन. प्रश्न आपल्याला पडणार, मनन केलं की परत प्रश्न आपल्याला पडणार, परत आपण गुरूंकडे गेलं पाहिजे, आणि त्याचा आपल्याला ध्यास लागला पाहिजे, तरच आपल्याला म्हणजे कुठेतरी शरण गेलं तरच आपण पुढच्या मार्गाला जाऊ शकतो. खरंच आहे. छान सांगितलं. आलं ताई? पद्माताई, पद्माताई आता लिहू शकता ना? मी हो ना. हा, तो हा जो आहे ना, याच्यावरच पूर्ण तो विचारलेला प्रश्न आहे. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, श्रवण मनन, त्यानंतर काय निधिध्यास. हा, निधिध्यास, आणि नंतर नाही, चिंतन मध्ये चिंतन आहे. हा, श्रवण चिंतन. म्हणजे ऐकायचं, मनन म्हणजे ते आत्मसात, म्हणजे त्याच्यावर हे करायचं, आणि चिंतन म्हणजे सतत म्हणजे गायीने घास घेतला, खाल्ल्यानंतर ती हे रवंथ करते. करते, रवंथ हो, करते. हा मग रवंथ करते, मग नंतर निवांत, ते मग ते चिंतन आहे. हा, आत्मसात केला, पोटात घेतला, आणि ती रवंथ नंतर बऱ्याच वेळाने करू शकते ना. बरोबर. याच्यामध्ये कोणत्या आणि मग अध्यायातलं, कोणत्या अध्यायात आलेलं आहे? चौथ्या चौथ्या अध्यायातलं. हा, अध्यायातलं. 4थ्या मधला 34वा श्लोक येते. 34वा श्लोक. 4थ्या मधला 34वा श्लोक आहे हा. अच्छा अच्छा. फक्त साधक संजीवनीमध्ये हे शब्द प्रयोग केलेला नाहीये त्यांनी, फक्त गुरुंकडे जा हा शब्द प्रयोग केलेला आहे, की गुरु तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या शरणागती. गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या सांगणार. फक्त गुरुला शरण जा हा त्याचा मतितार्थ आहे. अच्छा. चालेल. चला, आता कोण आहे? आपला वेळ पण होत आलाय. नीता ताई? हा, बोलते ताई आता मी. हो. मानस पूजा आहे. तेच म्हणतो. घेऊ ताई? हो हो हो, सुरू करा ताई. सगळ्यांनी आहे तिथंच शांत डोळे ठेवून ध्यान मुद्रेत बसलं तर छान होईल. जसं मी वाचते तसं ते चित्र डोळ्यापुढे आणा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः. पहाटेची रमणीय वेळ आहे. भगवान सूर्यनारायणांचं आगमन होत आहे. आकाशात रंगांची उधळण होत आहे. पक्ष्यांची किलबिल चालू झाली आहे. पहाटेचा थंड मंद गार वारा वाहत आहे. चमेली, जाई, जुई, मोगरा हळूहळू उमलत आहेत. त्यांचा मंद मंद सुगंध हवेत दरवळत आहे आणि त्यामुळं वातावरण अतिशय प्रसन्न झालं आहे. आज तर आपल्यासाठी सोनियाचा दिवस. आज शुक्रवार. साक्षात जगदंबा अंबिका माय आपल्या घरी येत आहे आणि तिच्या पूजनाचं सौभाग्य आपल्याला लाभत आहे. तिच्या स्वागतासाठी आपण आपलं संपूर्ण घर तरतरेच्या फुलांनी सजवलं आहे. पूजेसाठी सुगंधी जल, अत्तर, धूप, दीप यांची तयारी केली आहे. केळीचे खुंट दारावर लावले आहेत. आंबेला बसण्यासाठी खास चौरंग सजवला आहे. उंची गालीचे हंतरले आहेत. फळे, फुले, सुकामेवा, अगदी पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे. सुवर्ण कमळांच्या फुलांचा हार आणला आहे बरं. आता फक्त मातेची प्रतीक्षा आहे. कधी एकदा हे चैतन्य माझ्या घरी येईल व मी मनोभावे तिचं पूजन करेन असं झालं आहे. माता येईपर्यंत आपण तिचा जप करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जप करून डोळे उघडताच एक मंद सुवासिक झुळूक आली आणि माता प्रकट झाल्याची जाणीव झाली. जगदंब 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 असा एकच गजर झाला. माता आसनावर विराजमान झाली. काय ते रूप, काय ते डोळे, काय ते तेज. साक्षात चैतन्य पाहून डोळे भरून आले. भानावर येऊन मातेच्या चरणांची पूजा सुरू केली. समोर चंदनाचा चौरंग मांडला. त्यावर सोन्याचं ताट ठेवलं व त्यात मातेचे सुकुमार कोमल चरण ठेवले. सुगंधित कोमट जलाने ते दिव्य चरण हळुवारपणे धुतले. ते तीर्थ म्हणजे चरणामृत प्राशन केलं आणि ताट बाजूला करून साडीच्या रेशमी पदराने पाय पुसून घेतले. सोनचाफ्याच्या पाकळ्यांनी सजवलेलं दुसरं ताट तिच्या चरणांच्या खाली ठेवलं. मातेच्या चरणांवर कुंकुवाचं स्वस्तिक काढलं. वर हळद वाहिली, सुवर्ण कमळ वाहिले, अक्षता वाहून धूपदीपाने ओवाळले व पायी मस्तक ठेवून नमस्कार केला. आता अंबिकेला कपाळावर हळदी कुंकू लावलं. त्यावर अक्षता लावल्या. मस्तकी सोन्याचा किरीट ठेवला. कानात झुबे घातले. गळ्यात हिऱ्यांचा लखलखता हार घातला. हातात हिरवी काकणं घातली. बोटात रत्नजडीत अंगठ्या घातल्या. अरेच्या, मी पण किती वेडी. गडबडीत बाजूबंद घालायचे विसरले. सुरेख रत्नजडीत बाजूबंद मातेच्या दंडात घातले. पायात रुणझुणते पैंजण घातले. बोटात मासोळी जोडवी घातली. माझ्या आईला सुंदर असा रेशमी शालू नेसायला दिला. गळ्यात सुवर्ण कमळांचा हार अर्पण केला. अरे किती वेंधळी गो तू. त्या डबीत ठेवलेली हिऱ्या मोत्यांची नथ कधी घालणार. आनंदाने फारच भारावून गेल्यासारखं झाले हो. हे साजरं गोजरं रूप किती डोळ्यात साठवू असं झाले. मनोभावे पंचारतींनी देवीची आरती केली. आता तिच्या जेवणाची तयारी करूयात. सोनेरी चौरंगावर सोनियाच्या ताटी पुरणाची पोळी, आंबेमोहर तांदळाचा वरण भात, भाजी, भजी, पापड, कुरवडी एका बाजूला, तर दुसरीकडे कोशिंबीर, मीठ, चटणी, गव्हाची खीर, शेवयाची खीर, करंजी, लाडू असं ताट भरलं आणि मातेनं त्याचा मनापासून आस्वाद घेत भोजन केलं. गोविंद वेडाचा घास मुखी घातला आणि चरणी मस्तक ठेवून आशीर्वाद कृतज्ञता मागितली. हे माते, आमच्या घरात, आमच्या मनात सतत तुझा वास असू देत. आम्हाला सद्बुद्धी दे. चांगले विचार आमच्या मनात येऊ देत. सतत दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती वाढू दे. अवघी वसुंधरा
फुलापानांनी पशुपक्षाच्या किलबिलाटांनी बहरू दे. अखिल मानवजात रोगमुक्त होऊन सुखासमाधानाने नांदू दे. माझा हा सनातन धर्म सर्व जगात प्रसारित होऊन सर्वांना कल्याणप्रद होऊ दे. तथास्तु 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 असे म्हणून माता अंतर्धान पावली. माते तुला कोटी कोटी नमस्कार, कोटी कोटी नमस्कार. अंबा माता की जय. झालंय. खूप छानच आहे. इतकं सुंदर वाटलं. ताई हेच गुरूंचं वर्णन वाटलं आम्हाला. आता काल गुरुपूजा झाली ना, हा. तर असंच गुरु आता हा प्रश्न बाबा श्लोक झाला 34 तद्विद्धी परिप्रातेन. बरं. त्याच्या योगाने एकदम सुंदर सांगितलं. तसंच गुरुला सजवल्यासारखं अगदी सुंदर. खूप छान. ताई खूपच छान वर्णन केलं देवीचं. आता श्रावण महिना आलेला आहे. ज्येष्ठा देवी बसती. हो ज्येष्ठा अशा एक बऱ्याच केलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्या प्रसंगाने वाचून. अगदी ताई ते डोळ्यासमोर वर्णन टाकता का ग्रुपवर टाकता का ते वर्णन? हो टाकते, म्हणजे वाचून टाकू का लिहून? रेकॉर्डिंग केलं का कोणी याचं? मला लक्षात नाही आलं. छान आहे केलं. आपल्या ह्याच्यावरच आहे, युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल ते रेकॉर्डिंग. फक्त रेकॉर्डिंग. त्याच ताईंच्या आवाजातलं रेकॉर्डिंग मिळालं तर अजून मग हे कशावर आहे? गुरुतत्वावर आहे. बर गुरुपौर्णिमे निमित्त गुरुपौर्णिमेवर आहे. हा, तर गुरुतत्वाची पौर्णिमा म्हणजे काय, तर आपलं संपूर्ण आयुष्य गुरुतत्वाची पौर्णिमा पूर्ण उजळवू शकते. गुरुतत्वाचे सत्व रोमारोमात भिनण्यासाठी गुरुजवळ मनपूर्वक आर्जव करणे म्हणजेच ही गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा ही केवळ पंचांगातली फक्त तिथी नसून अज्ञानातून ज्ञान, स्वार्थातून परमार्थ आणि व्यक्तीकडून तत्वाकडे वाटचाल करण्याचा पवित्र संकल्प आहे. ज्या सत्शिष्यावर सद्गुरू कृपा करतात तोच खऱ्या अर्थाने चिरंजीव होतो, अमर होतो, असं आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. तसेच गुरुपौर्णिमा हा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण हा एका व्यक्तीचा उत्सव नसून हा गुरुतत्वाचा उत्सव आहे. आकाशातील पौर्णिमेचा चंद्र जसा पृथ्वीवरील अंधार दूर करतो तसेच गुरुतत्व पण आपल्या जीवनामधील अज्ञान, अहंकार, संभ्रम आणि निराशेचा अंधार दूर करून विवेकाचा प्रकाश सगळीकडे पसरवतो. म्हणूनच याला गुरुतत्वाची पौर्णिमा म्हणतात. गुरु पौर्णिमेचा संबंध महर्षी व्यासांशी आहे, कारण महर्षी व्यासांनी हा गुरुपौर्णिमा उत्सव सुरू केला आहे आणि त्याला हा व्यास पौर्णिमा म्हणून पण ओळखला जातो. गुरु आणि गुरुतत्व यातला सूक्ष्म फरक अतिशय मोलाचा आहे. शिक्षक आपल्याला शिक्षण देतात आणि तसेच हे पण देतात, गुरु ज्ञान पण देतात, पण गुरु हे मात्र आपल्याला जीवनाला दिशा देतात. सनातन संत परंपरेत याच गुरुतत्वाला जीवनाचा केंद्रबिंदू मानले आहे. आणि रामदास स्वामींनी आहे केवळ भक्त घडवले नाही तर कर्तृत्ववान, राष्ट्रनिष्ठ आणि चारित्र्य संपन्न माणसे घडवली. त्यांच्या दृष्टीने अध्यात्म म्हणजे समाजापासून पलायन नव्हे तर समाजाला सामर्थ्य देणे होते. आणि त्यामुळेच ते गुरुपौर्णिमाचा उत्सव जो आहे हा अशा प्रकारे साजरा केला जातो. आणि परमेश्वराशी नाते जोडा. खरा गुरु स्वतःकडे आकर्षित करत नाही, तो शिष्याला ईश्वराकडे, सत्याकडे आणि आत्मोन्नतीकडे नेत असतो. म्हणून ही गुरुतत्वाची पौर्णिमा मानली जाते. तसेच गुरु म्हणजे ज्यांचे गुण रूप अंतःकरणात साठवून ठेवावे अशी गुरुमावली. गु म्हणजे गुणातीत, गुरु म्हणजे सद्गुणी, क्षमाशील, कृतिशील, वासना आणि षड्रिपूपासून दूर असलेला, पैसा श्रीमंतीचा हव्यास नसणारा, गरीब श्रीमंत, जवळचा दूरचा असा कोणताही त्यांच्याजवळ भेदभाव नसतो आणि अशी गुरुमावली म्हणून संबोधतो. रु म्हणजे रूप. गुरु हा आनंदी, समाधानी, काम, क्रोध, अहंकार, वासना इत्यादीपासून दूर असणारा, समाज आणि शिष्याप्रती नेहमीच कल्याणकारी भावना देणारा असतो. प्रत्येक शब्द त्यांचा मंत्रासारखा वाटतो आणि मंत्रासारखा वाटला पाहिजे आणि त्यांच्या मुखावर नेहमी सात्विकतेचे तेज असते. ज्याच्याजवळ ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याची क्षमता असते तो अज्ञानाचे निरसन करतो, जीवाशिवाचे ऐक्य घडवून आणतो.
तोच खरा सद्गुरू होय. मनाला वाटेल तसा स्वैराचार करतो, जो स्वैराचार करतो, भ्रष्टाचार करतो, तो कधीच गुरु नसतो आणि समाजात राहून दांभ माजवतो. असे गुरु महाराज या कलियुगात खूप आहेत, पण तशा गुरूंच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नसतो. आपल्या अध्यात्म ग्रंथामधून गुरुशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाशिवाय मुक्ती किंवा मोक्ष नाही, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. सद्गुरूचा सहवास फार पुण्याईने लाभत असतो. आपले दोष कमी करणे किंवा नाहीसे करणे, ज्ञान आत्मसात करणे इत्यादी मौलिक गोष्टी गुरूंच्या सहवासातून पूर्णत्वास जातात. जसे की पाण्यात तुरटी फिरवल्यानंतर त्यातील गाळ जसा हळूहळू खाली जाऊन शुद्ध पाणी वर येते, त्याप्रमाणेच गुरुच्या सहवासाने देहाची मलिनता निघून जाते आणि देह शुद्ध होतो, मन शुद्ध होते. त्यानंतरच त्यांच्या प्रगतीच्या कक्षा विस्तीर्ण होत जातात. जसे दासबोधात रामदासांनी सांगितले आहे की तोच म्हणावा संत जो जाणेल भगवंत. ईश्वरी भक्ती त्यांच्या देहात निर्माण झालेली असते. त्यांच्या चरणाशी स्थिर राहिल्यास साधकाचा निश्चितच उद्धार होत असतो. त्यांच्या जीवनातील ठराविक कार्य पूर्ण झाले की तसेच त्यांना प्राप्त झालेले ज्ञान सामान्यापर्यंत पोहोचले की त्यांचे कार्य समाप्त होत असते. तसाच हा गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस. गुरूंना पूर्णत्व कशामुळे येते तर गुरु स्वतःच्या गुरुकडून आपला आलेला जो उपदेश असतो तो लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्यातून परमार्थ साधतात. तेव्हा या पूर्णत्वाला शरण जाण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणतात आणि त्यालाच व्यास पौर्णिमा पण म्हणतात. व्यास ऋषींनी स्वतःच्या अनुभवावरून सामान्य माणसाला सुद्धा अनुभव मिळावा म्हणून स्वतः गुरुपूजनाला सुरुवात केली आहे, म्हणूनच त्याला व्यास पौर्णिमा पण म्हणतात. गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्यांचे मुख्य कर्तव्य म्हणजे गुरुदर्शन, गुरुपूजा आणि उपदेश ग्रहण हे. आणि प्रत्येक गुरुपौर्णिमेला आपण पण हीच काळजी घ्यायला पाहिजे की गुरुपौर्णिमेला एक एक दोष आपल्या मनातून आपल्या ह्याच्यातून कमी करण्याचा निश्चय करून तो अंमलात आणला तर एक तपानंतर असा एक परिणाम होईल की आपल्यात झालेला बदल आपल्याला जाणवायला नक्कीच लागेल. गुरुवर विश्वास ठेवा, असू द्या. गुरुप्रती संशयाची भावना मनात आणू नका. इतर गुरूंच्या दर्शनाचा योग आला तर तेच आपले गुरु आहेत असे समजून दर्शन घ्या आणि त्यांना आत्मसात करा. दर्शन कोणत्याही गुरूंचे घ्यावे. गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नसून हे एक तत्व आहे आणि गुरुबद्दलचा आदरभाव बाळगून त्यांच्या कार्यात आणि सेवेत सदैव प्रयत्नशील राहावे, तरच आपला उद्धार निश्चित होईल. गुरु ही व्यक्ती नसून हे एक तत्व तर आहेच. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत पण आपल्या गुरूंचा म्हणजे निवृत्तीनाथांचा वेळोवेळी गौरव केला आहे. त्यांनी आपल्या गुरुजवळ एकच मागणी मागितली आहे की ते 14व्या अध्यायात म्हणतात, अगे विश्वात्मक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्ती जीची. हे सर्व जगताला एकच आश्रय असणाऱ्या श्री गुरु राया तुझ्या प्रसन्नता रूप चंद्र माझ्या अंतःकरणात उदयास येऊन स्फूर्तिरे पौर्णिमा करू दे आणि गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी होऊ दे. झालं ताई? खूप छान ताई, खूप छान सांगितलं गुरुपौर्णिमेबद्दल आणि गुरुंबद्दल. खरंच छान सांगितलं. मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट माझी आई मला नेहमी सांगायची की गुरूंचं दर्शन एकाच वेळी 5 गुरूंचं दर्शन मिळालं होतं. अरे बापरे, हा. आणि तो अनुभव खरंच छान आहे की एकाच वेळेस एकाच महिन्यामध्ये दर गुरुवारी म्हणा किंवा अशा ह्यानी 5 गुरूंचं दर्शन एकाच वेळेस मिळणं. आता जे तुम्ही सांगितलं गुरु कुठलेही असो, गुरुतत्व हे सगळ्यांचं एकच आहे. छान, खूप छान सांगितलं ते. आता आपण शेवटची प्रार्थना घेऊन इथंच थांबूयात. ताई मला एक असं शुभेच्छा लिहिलेलं माझ्या मामे सासूचं एक हे वाचायचं होतं. पुढला याला वाचू का? वाचा ना, काय सांगायचं सांगा ताई, विषयात बोला. एक मिनिट. त्यांनी असं एक शुभेच्छा म्हणून लिहिलेलं आहे मामी सासूंनी. ते काल पान सापडलं, ते वाचते मी. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं, पण श्वास असतो आणि ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त नाव असतं पण श्वास नसतो. नाव आणि श्वास यांच्यामधील अंतर म्हणजे आयुष्य. म्हणून आयुष्यात असे काहीतरी काम करावे, श्वास नाही राहिला तरी नाव राहिलं पाहिजे. कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका. आपण करीत असलेल्या कामाने
अनेकांचे भले होणार असल्यास ते काम सोडू नका. जर आपलाच हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसतं. चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही. एवढं लिहिलेलं आहे त्यांनी. नवीन वर्षाच्या म्हणजे शुभेच्छा म्हणून दिलेलं होतं त्यांनी. छान. मामे सासूने लिहिलेलं होतं, ते आता एक्सपायर झालेल्या आहेत. अच्छा. नाही. म्हणूनच म्हणतात की मरावे परी कीर्तिरूपे उरावे. असं आहे ते. हो ना, कर्मावर होतं म्हणजे काम असं करावं बरोबर की त्याचं नाव राहावं गेल्यानंतर बरोबर पण. खरंच आहे खरंच आहे. चालेल. शेवटची प्रार्थना घेता विजयाताई? नाही ताई, मी पहिल्यांदाच जॉईन झाले. कोणती प्रार्थना नाही माहित मला, मी पहिल्यांदाच जॉईन झाले. बरं. योगेशम सच्चिदानंद, बाकी कुठलीच नाही. तुम्ही घ्या वारीला, पुढल्या वारीला घेते मी. बरं सीमाताई घेत आहेत, घ्या ताई. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण जय सगळ्यांना. श्रीकृष्ण सर्वांना. थांबूयात आपण इथेच. याची क्लिप मी याच्यावर टाकते आणि सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येकाला व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही, रोज तुम्हाला समजत जातील. बरोबर. हम्म. चालेल. चालेल, ठीक आहे.